नमस्कार. तर आज आम्ही बनवणार आहोत चुलीवर वरंबट्टी. तर वरंबट्टी जी आहे ती चुलीवरची एकदम टेस्टी आणि खास अशी बनते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर ही जे यामध्ये जे मी वरंबट्टीसाठी पीठ घेतलेलं आहे, जसं की गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर रवा घेतलेला आहे, त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली, त्यानंतर थोडासा ओवा टाकला, त्यानंतर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान अशा प्रकारे आपल्याला जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि छान अशा प्रकारे आपलं पीठ जे आहे ते वरंबट्टीचं मळून घ्यायचं आहे अशाच प्रकारे. तर जे आपलं पीठ आहे ते व्यवस्थितपणे जे आहे मी मळून घेते आहे. तर आपण जे आहे आज चुलीवर वरंबट्टी जे आहे ते बनवणार आहोत. तर वरंबट्टी खूप टेस्टी जी आहे ती बनते. तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा, जेणेकरून की तुम्हाला कळेल की चुलीवरची वरंबट्टी जी आहे ते कशा प्रकारे बट्टे जे आहे ते बनतात आणि खूप टेस्टी लागतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा एक वेळा नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी जे आहे पीठ मळून झालेलं आहे, त्यानंतर अशा प्रकारच्या बट्टे जे आहे ते बनवून घेते आहे. अशा प्रकारे गोल गोल जे आहे आपल्याला बट्टे जे आहे ते बनवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर तुम्ही बघू शकता आपली बट्टी जी आहे ते किती छान बनलेली आहे आता. तर अशाच प्रकारच्या सर्व बट्टे जे आहे मी ते इथं जे आहे ते बनवून घेते आहे. तर थोडंसं ऑइल लावायचं आहे आपल्याला. ऑइल लावून व्यवस्थितपणे जे आहे बट्टेचा जो डो आहे तो बनवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे जे आहे आपल्या बट्ट्या ह्या बनवून घ्यायच्या आहे. तर आम्ही जे आहे आज ठरवलं होतं की चुलीवरच जेवण बनवायचं, म्हणून आम्ही जे आहे म्हटलं काय बनवायचं. तर आम्ही विचार केला की चला तर मग आज वरंबट्टीच बनवूयात, म्हणून जे आहे वरंबट्टी जी आहे ती मी बनवते आहे. तर वरंबट्टी जी आहे लवकरात लवकरसुद्धा बनते आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. तर नक्की ट्राय करून बघा, एक वेळा बनवून बघा तुम्हीसुद्धा. तर मी इथे जी तुम्हाला दिसते ती चाळणी घेतलेली आहे, त्यामध्येच मी जे आहे ह्या सर्व बट्ट्या जे ठेवणार आहे. त्यानंतर मी इथं जे आहे चुलीवर मातीचं भांडं जे आहे ते ठेवलेलं होतं, त्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं तापत. त्यानंतर ज्या बट्ट्या आपण चाळणीमध्ये ठेवलेल्या होत्या त्या सर्व बट्ट्या इथं ठेवून घेतलेल्या आहे. व्यवस्थित अशा आपल्याला सर्व बट्ट्या ज्या आहे इथं ठेवून घ्यायच्या आहे. त्यानंतर यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. तर यावर झाकण ठेवून दिलेलं आहे. तर 15 ते 20 मिनटामध्ये जे आहे आपल्या बट्ट्या छान अशा प्रकारे इथं तयार होतात. तर तुम्ही बघू शकता किती छान अशा प्रकारे आपल्या बट्ट्या ज्या आहे त्या इथं वाफलेल्या आहेत. त्यानंतर आपण आता बनवणार आहोत इथं मटकीची भाजी. तर मटकीची भाजी बनवण्यासाठी आधी मी मातीचं भांडं तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये टाकलं ऑइल टाकल्याच्यानंतर आपल्याला लसूण छान अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. तर मी इथं जे आहे व्यवस्थित असं जे आहे भांडं जे आहे ते तापू द्यायचं आहे. त्यामध्ये टाकलं आहे लसूण छान अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपलं मातीच्या भांड्यामध्ये जे जेवण आहे ते खूप टेस्टी बनते आणि खूप यम्मी लागते. तर एक वेळा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर टाकलेला आहे हिच्यामध्ये कांदा जो आहे छान अशा प्रकारे आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे. थोडासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला जो आहे आपला कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान अशा प्रकारे कांदा जो आहे तो माझा आता परतून इथं झालेला आहे. त्यानंतर आपला कांदा जो आहे थोडासा लालसर इथं झालेला आहे. त्यानंतर यामध्ये ॲड करायचे आहे आपल्याला लाल मिरची पावडर. तर आपल्याला हवं असलेले सर्व मसाले जे आहे आपण यामध्ये ॲड करू शकतो. तर त्यानंतर आपल्याला छान अशा प्रकारे आपली भाजी जी आहे ती छान अशा प्रकारे इथं परतून घ्यायची आहे. परतल्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे यामध्ये मटकी. तर मटकी जी आहे ती मी आधी जी आहे छान अशा प्रकारे वाफवून घेतलेली होती. तर त्यामध्ये मीठ हळद टाकून वाफवलेली मटकी जी आहे मी यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपले जे चुलीवर जेवण बनवतो ना आपण ते खूपच टेस्टी लागतं खायला. तर मी इथं जे सर्व काही चुलीवर बनवते आहे ते खूपच टेस्टी बनलेलं होतं. तर मी चुलीवर जे आहे काय काय बनवलेलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी टाकलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. सर्व काही मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण यावर ठेवून देणार आहोत झाकण. तर आपलं जे आहे आता मटकीची भाजी बनतच आलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी यावर झाकण ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर
मी इथं जे आहे बट्टे जे आहेत ते तळण्यासाठी इथं घेतलेले आहेत. तर बट्ट्यांना सर्व बट्ट्या ज्या आहे इथं मी या कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि ज्या आपल्या बट्ट्या आहे त्यांना आता मी हिच्यामध्ये तळून घेणार आहे. तर खूप छान अशा प्रकारे बट्टे जे आहे आपल्या तळले जातात आणि खूप छान अशा प्रकारे बट्टे जे आहे क्रिस्पी वगैरे होतात. तर नक्की एक वेळा ट्राय करून बघा, बनवून बघा तुम्हीसुद्धा. चुलीवरचा स्वयंपाक खूप अप्रतिम आणि खूप टेस्टी लागतो. तर मी इथं जे आहे बट्टे जे आहे आपले तळून झालेले आहे. त्यानंतर जेवण इथं वाढून घेत होते. तर मी इथं काय काय बनवलेलं होतं, जसं की मी मटकीची भाजी बनवलेली होती. त्यानंतर मी बनवलेलं होतं वरण आणि शिरा, भात, असं सर्व काही मी जे आहे बनवून घेतलेलं होतं. पण मी ते सर्व काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे. तर इथं शिरासुद्धा मी जो आहे चुलीवरच बनवून घेतलेला होता. तर शिरासुद्धा खूप टेस्टी बनलेला होता आणि वरणसुद्धा खूप छान बनलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता मी इथं वरण जे आहे ते सर्व काही ताटामध्ये वाढून घेते आहे. तर आपलं जे जेवण आहे ते खूप अप्रतिम आणि खूप टेस्टी बनलेलं होतं. तर मी वरण, भात, मटकीची भाजी, शिरा, बट्टी हे सर्व काही जे आहे ते चुलीवरच बनवलेलं होतं. तर सर्व काही ताटं जे आहे ते वाढून घेतले आणि सर्वांना जेवण वाढलेलं होतं. मी सर्वांना ताटं वगैरे जेवण जे आहे ते वाढून घेतलं. तर बट्ट्या वगैरे वाढल्या. तर सर्वांना जेवण खूप आवडलं आणि सर्व म्हणत होते की जेवण खूप छान बनलेलं होतं आणि टेस्टी बनलेलं होतं. तर जे आहे आता तूप वगैरे टाकून घेतलं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.